सामन्याला आपण पाहतो मैदानावरती मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा मुख्य नियम या ठिकाणी मात्र सकाळच्या सत्रापासून आपण सांगतोय, कोणत्याही गोलंदाजाने जर गोलंदाजी केली तर त्या गोलंदाजाला 3 धाव्यांची पेनल्टी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी आपली गोलंदाजी बंद करावी लागेल. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट्स, शूज असणं गरजेचं आहे. पंचांनी दिलेला जो काही निर्णय असेल तो निर्णय देखील हा अंतिम असेल. पंचांनी निर्णय दिल्यानंतर कोणी अजिबात मैदानावरती चर्चा करायची नाही. सोशल डिस्टन्सिंग देखील सकाळपासून मी सांगतोय, सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी पाळा. जास्त करून एकत्र थांबू नका. मास्कचा वापर करा. हा चेंडू पहा, या दरम्यान खेळलाय अगदी स्क्वेअरच्या दिशेला. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक मॅजिकल स्ट्रोक नक्कीच नाही. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा षटकार मैदानावरती आलाय. धावफलक जर आपण पाहिले या ठिकाणी 7 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. पुढे एकदा पहा, हा चेंडू बराचसा उंचीवरती खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर. लागोपाठचा दुसरा पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा षटकार. लागोपाठचे 2 षटकार तुम्ही मैदानावरती पाहिलेत. तुम्ही सकाळपासून पहा 3 मॅचेस समालोचन कक्षेच्या एंडने जे खेळले गेल्या, त्यानंतर आता तुम्ही पहा एंड चेंज केला गेला आणि या अगोदर 55 धावा देखील चेंज झाल्या. आता पहा ह्या सामन्यामध्ये मात्र किती धावा जमवल्या जाणार हे आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय 20-20, 25-25 धावा बनवण्यासाठी देखील फलंदाजांना इथं तारेवरची कसरत करावी लागत होती. सकाळच्या सत्रामध्ये मात्र तुम्ही पाहताय खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीच्या फेवर मध्ये होती. आता बा चित्र थोडंसं बदललंय. खेळपट्टीने देखील मैदानावरती रंग बदलला. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा, इथं छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे आणि वाईट चेंडू मैदानावरती आहे. मोठा वाईट, बिग वाईट नक्कीच म्हणावा लागेल. एक इनिंग झालं घेऊन टाकतो मी, काय नाही. पुढे एकदा पहा, गोलंदाजी मार्गावरती आपण पहिले षटक पाहतोय. गोलंदाज तयार. हे पहा, वजीर 11 आणि साई समर्थ स्पोर्ट्स क्लब धानोरी आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा. यानंतर सामना क्रमांक 6 जो असणार आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे अशा पद्धतीचे असतील. पहिल्या सामन्यातील विजेता त्यांच्या विरोधात दुसऱ्या सामन्यातील विजेता, त्यानंतर तिसऱ्या सामन्यातील विजेता त्यांच्या विरोधात चौथ्या सामन्यातील विजेता आणि 5व्या सामन्यातील विजेता त्यांच्या विरोधात 6व्या सामन्यातील विजेता, अशी दुसऱ्या सामन्यातील साखळी जी असेल. आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. पुढे एकदा पहा, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय आणि नक्कीच डॉट चेंडूची नोंद देखील धावफलकावरती या ठिकाणी होते. कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी कामगिरी मैदानावरती मात्र जी असणार आहे तुम्ही पाहता. एक दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी मात्र गोलंदाजी जी तुम्हाला करावी लागेल, कारण 2 षटकार मैदानावरती या ठिकाणी आलेत आणि षटक संपले. पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती 21 धावा, 21 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स, अशी परिस्थिती मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी जाणवणार आहे. पहिले षटक पहा, एक ताबडतोब एक बलाढ्य सुरुवात मैदानावरती फार महत्वाची आहे.
हा चेंडू पहा पुढे एकदा शॉर्ट टेम्पल करण्याचा प्रयत्न आणि झेल झालाय पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज मैदानावरती बाद. पहा नवीन फलंदाज आता मैदानावरती या ठिकाणी जो दाखल होतोय निलेश. पाहूया कशा पद्धतीने मात्र मैदानावरती आता कामगिरी करेल. पहिल्या षटकात ज्या पद्धतीने आक्रमण केलं, पहिल्या षटकात एक प्रचंड मोठी धावसंख्या आली, एक चांगला स्टार्ट संघाला भेटलाय. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी मात्र जो चेंडूला फील्ड करतोय पुढे एकदा एक सिंगल भेटते आणि पहा दुसऱ्या षटकामध्ये इथं गोलंदाजानं थोडंसं कमबॅक मिळवलंय. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं कदाचित गोलंदाजावरती बराचसा दबाव आहे, पण ह्या षटकामध्ये पहा गोलंदाज संघाला पुन्हा एकदा ट्रॅक मिळवून देतोय. हा चेंडू पहा अतिशय सुरेख पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी जी होतीये पुन्हा एकदा फाईनच्या दिशेला हा चेंडू गेलाय. धावा देखील मैदानावरती मात्र या ठिकाणी पुढे जात आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22च्या स्वरूपात ज्या धावा येणार आहेत. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिले मैदानावरती मात्र बरीचशी धावसंख्या थोडीशी संत झाली, धावफलकाला कात्री लावली असं म्हटलं तरी नक्कीच चुकीचं ठरणार नाही. कारण तुम्ही पहा 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जी काही सुरुवात भेटली होती आणि पहा दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज देखील आपण पाहतोय मैदानावरती मात्र जो बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये आता पहा थोडासा दबाव हा मैदानावरती असणार आहे आणि कोणती विकेट न घेता पुढे एकदा मोठमोठे फटके खेळणं मैदानावरती फार गरजेचं आहे. चांगली सुरुवात जी काही मिळून दिली, चांगल्या सुरुवातीच्या जोरावरती चांगला शेवट होणं हे देखील मैदानावरती फार गरजेचं आहे. कारण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. ती सुरुवात कोणत्याही गोष्टीची असो ती चांगली होणं हे फार गरजेचं असतं. हा चेंडू पहा पावलांचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक मात्र लॉंगॉनचा फार दूरवर आहे आणि याच दरम्यान एक टप्पा खात चेंडू सीमारेषा तोडतोय, चिरतोय, भेटतोय आणि एक सुरेख असा स्ट्रोक तुम्ही मैदानावरती पाहिलाय. 4 धावा चौकार. पुढे एकदा पहा कशा पद्धतीनं हा चेंडू खेळलाय. अगदी तुम्ही पाहिले मैदानावरती ज्या वेगाने चेंडू केला आणि त्याच वेगानं चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि ही नक्कीच एक कलात्मक क्रिकेटची रचना तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा स्ट्रोक खेळू शकत नाही, पण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही सिंगल घेण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित तुमचा रन रेट हा नक्की स्टेबल असेल. पहा डॉट चेंडू मैदानावरती कमीत कमी असतील याची दखल देखील नक्कीच फलंदाजांनी घेतली पाहिजे. कारण तुम्ही पहा कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही जास्त डॉट चेंडू खेळत असाल तर ही तुमच्या संघासाठी नक्कीच बरीचशी चर्चेची बाब ठरणार आहे, संघासाठी मात्र अडचणीची बाब ठरणार आहे. आणि मोठी धावसंख्या जर तुम्ही प्रथम फलंदाजी करत असताना जर बनवली तर अपोजिट संघ जर तुम्ही पाहिला त्या अपोजिट संघावरती ती धावसंख्या चेस करत असताना देखील बरेचसा दबाव मैदानावरती मात्र जो येत असतो. आणि पहा अशा परिस्थितीमध्ये आपण पाहूया किती धावा मैदानावरती मात्र या ठिकाणी जे येणार आहेत हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. गोलंदाज पुन्हा एकदा
हा चेंडू पहा रिव्हर्स साठी यांचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरलाय. डॉट चेंडू मैदानावरती येतोय. डॉट चेंडू आपण पाहिलं मैदानावरती या ठिकाणी आलाय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पहा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा कशा पद्धतीने मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवर जो आहे थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो कोणताच नाहीये. धावफलक 2 धाव्याने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 31 रन 31 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मैदानावरती जे मार्गस्थ आहे. तिसरं षटक पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी केली जाईल. पुढे एकदा रिव्हर्सचा हा प्रयत्न यशस्वी आणि आपण पाहतोय चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर तो जाणार आहे. एक मॅजिकल स्ट्रोक तुम्ही पाहताय. पॉवरफुल सक्सेसफुल आणि चौकार. पुढे एकदा पहा गोलंदाज तयार. हा चेंडू पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर नक्कीच जो जाणार आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार चौकार. पहा धावफलक मैदानावरती पुढे जाते. 4 धाब्यांनी 39 धावा 39. पुढे एकदा हा चेंडू पहा बॅकफुटचं जात मात्र रूम बनवले आणि इथं पहा गॅप शोधलाय. इथं पुढे एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. कशा पद्धतीने मैदानावरती इथं आता कामगिरी असणार हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुढे एकदा हा चेंडू पहा पुढे एकदा खेळ अगदी लॉंग ऑनच्या दिशेला जाईल आणि क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि याच दरम्यान 2 धावा आपण पाहतोय मैदानावरती जे पूर्ण आहेत. पहा 45 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. कशा पद्धतीने पहा मैदानावरती इथं कामगिरी केली जाते. रोहित पुढे एकदा पहा हा चेंडू फुल ऑफ लेंथचा होता. खांडून काढलाय आणि इथं पहा एक सिंगल मैदानावरती येते. आनंद चव्हाण सर या ठिकाणी ती वही आहे का ती जमा करा. इथं प्लेइंग 11 लिस्ट आहे त्याच्यावरती. पुढे एकदा हा चेंडू पहा ब्लॉक होतलेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. पण आपण पाहिले त्या ठिकाणी मात्र 2 धावा या ठिकाणी
ज्या भेटले गेल्यात आणि 2 धाबेने पुढे एकदा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती जर आपण 48 धाबा धावफलकावरती आल्यात. 48 रन, लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर कार्डवरती 48 आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचं मैदानावरती आहे. 5 षटकात किती धावा येणार हे आपण आता मैदानावरती या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे एकदा त्याचप्रमाणे भावी नगरसेवक सन्माननीय उमेश भाऊ कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. पुढे एकदा पहा कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाणार आहे. धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी पुढे जाते. 49 धावा धावफलकावरती आल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना किती धावा बनवल्या जाणार हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू विठ्ठल आणि फलंदाज बाद. लेग बिफोरचा शिकार कदाचित मैदानावरती फलंदाज ठरलाय आणि फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी बाद. एकोणपन्नास 49 रन. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ टीम मीटिंग नकोय. वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मुन्ना मैदानावरती येणार आहे. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मुन्ना मैदानावरती आलाय. कशा पद्धतीने आता कामगिरी मैदानावरती केली जाईल हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय अगदी कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पहा चेंडूला पाठमोरा आणि 2 धावा या ठिकाणी मात्र रोखू शकणार नाहीये. 2 धावा येतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवतोय. स्कोर कार्ड देखील मैदानावरती पुढे गेलंय आणि 51 धावा मैदानावरती मात्र ज्या लागल्या गेल्यात. अर्धशतक 50 गाठली संघानं. हा चेंडू पुढे एकदा पहा बॅकवरती परफेक्ट पिडल झालाय. डीप मिड विकेट आणि झेल झालाय मैदानावरती. याच दरम्यान फलंदाज 5. एक्कावन्न धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आपण पाहतो या ठिकाणी मात्र जे येणार आहे. गोलंदाज तयार. पुढे एकदा हा चेंडू तुम्ही पाहताय रिव्हर्स अटेन यशस्वी झालाय आणि चेंडू थर्ड सीमारेषेच्या बाहेर षटकार. जुना बॉल द्या. आपण पाहतोय मैदानावरती मात्र स्ट्राइक वरती खेळतोय तो ना. स्ट्राइक वरचं नाव काय? दादा ना. दादा ना. दादा मैदानावरती तुम्ही पहा एक मोठी इनिंग दादाची तुम्ही मैदानावरती पाहताय. 18 चेंडू आणि 46 धावा. या अगोदर मात्र 14 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी तुम्ही कुणाल खोंडशी पाहिली. आता 18 चेंडूमध्ये 46 दादाने बनवल्यात. याच दरम्यान पहा आणि फलंदाज मैदानावरती माघारी परतलाय. बाद होतोय. थेट यष्टांचा वेध होतोय.
पहा दादाची एक मोठी इनिंग या ठिकाणी मात्र संपते. 18 चेंडूमध्ये 46 धावा. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कदाचित या ठिकाणी दादाची वाट पाहत होतं, पण गोलंदाज तितका चाणक्य आहे. थेट यशांचा वेध घेतला, ब्लॉकहोल चेंडू केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. दादा मैदानावरती बाद झालाय. नवीन फलंदाज बॅट्समन कोण आहे? बॅट्समन बाबू नवीन फलंदाज पहा मैदानावरती येतोय. शेवटच्या षटकात थोडीशी पडझड नक्कीच होती, पण इथं सावरावं लागणार आहे. मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण शेवटच्या षटकातील काहीशी चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पुढे एकदा गोलंदाजी पार्कवरती पहा, गोलंदाज उजव्या हातानं जो तयार होणार आहे. या दरम्यान यष्ट्यांचा भेद, लागोपाठचा दुसरा बळी, फलंदाज बाद. पहा लागोपाठचे 2 बळी, 2 विकेट्स मैदानावरती मात्र गोलंदाजाने घेतले. रोहन मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय, लागोपाठच्या 2 विकेट घेतल्यात. या अगोदर मात्र लागोपाठचे 3 षटकार तुम्ही मैदानावरती पाहिलेत. आता स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. तर या ठिकाणी एक पारितोषिक येते, प्राइज येते. सूरज गायकेच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने मात्र 500 रुपयांचं प्राइज जे असणार आहे. पहा हॅट्रिक बॉल आणि या दरम्यान इथं पहा विकेट हॅट्रिक. 1-2 झेल टिपलाय. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक, स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज मैदानावरती. रोहन मैदानावरती पूर्ण करतोय. एक मोठा नक्कीच या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. स्पर्धेतली पहिली आणि क्रिकेट मधली एक दुर्मिळ घटना मैदानावरती रोहन नक्कीच नोंदवतोय. पहिली विकेट हॅट्रिक मैदानावरती घेतली गेली. एक दर्जेदार कामगिरी मैदानावरती रोहनची. 57 धावा धावफलकावरती. लागोपाठचे 3 बळी, 2 क्लीन बोल्ड केले गेले आणि त्यानंतर घेतली गेलेली कॅच आपण पाहतोय. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. संघ ज्या वेळेस अडचणीत होता त्यावेळेस मात्र रोहन संघासाठी उभा राहिला आणि पहा एक दर्जेदार कामगिरी रोहनने मैदानावरती केली आहे. ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि तुम्ही पाहताय संघ ज्यावेळेस अडचणीत होता ना त्यावेळेस रोहनची गोलंदाजी संघाला तारणारी ठरली. इथं पहा पुढे एकदा धावबादची संधी आणि चौथा फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. विकेट हॅट्रिक आपण पाहिले. लागोपाठचे 3 फलंदाज बाद, 2 पूर्णपणे क्लीन बोल्ड केले गेले. त्यानंतर मात्र लॉंग ऑफला घेतला गेलेला झेल. तिसरा फलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आणि चौथा फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. रोहनची जादू तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज आता मैदानावरती येतोय आणि हे पहा फलंदाजी करणारा संघ 12th मॅन नाहीये. तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दुर्बल चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे आणि इथं पुढे एकदा धावबादची संधी आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद.
सुनील 30 चेंडू आणि 60 धाव्यांचं आव्हान. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावेचं आव्हान असणार आहे जर विजय संपादन करायचा असेल तर. 30 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण मैदानावरती आहे. पहा पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय लाजवाब दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला इथं करावी लागेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघासमोर एक मोठं आव्हान आहे. या अगोदर तुम्ही पाहिलं 55 धावांचं टार्गेट शिरूर संघासमोर होतं. त्या 55 धावा बडवल्या. शेवटच्या काहीशा चेंडू पर्यंत सामना रंगला गेला होता आणि आता 60 बनवायच्यात. पुढे एकदा पहा दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय पूर्णपणे लाईन अँड लेंथ वरती केला जातोय आणि दुसरा चेंडू देखील डॉट आहे. एक भन्नाट वेगळं मैदानावरती तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली जाते. कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाणार हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र मैदानावरती मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा येतात. पहिलं षटक मैदानावरती आहे. एक सिंगल मैदानावरती आली. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. 60 धाव्यांचं एक मोठं आव्हान इथं तुम्हाला मैदानावरती मात्र जे पूर्ण करावे लागणार आहे. हा चेंडू पहा बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानावरती बाद. पहिला धक्का बसतोय. पहा पहिला फलंदाज इथं बाद होतोय. अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी मात्र कामगिरी जी केली जाते. सिक्सरचे चेंडू पूर्णपणे स्पर्धेसाठी मात्र जे वापरले जात आहेत. लाईव्ह टेलिकास्ट जर आपण पाहिलं tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी मात्र एक सुंदर योगदान देते. हा चेंडू इथं पहा स्टेअर करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पॉइंटच्या दिशेला पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि वाईट चेंडू आहे. लेट पण थेट निर्णय आलाय. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा येतात 3 धावा. पहिलं षटक मैदानावरती पहा एक वेगवान आणि तिखट मारा मैदानावरती तुम्ही गोलंदाजाचा पाहताय. आतापर्यंत तुम्ही पाहता ह्या एंडनी गोलंदाजाला प्रचंड मार पडलाय पण इथं गोलंदाज यशस्वी होतोय. डावखरे आताचा हा गोलंदाज नक्कीच यशस्वी ठरलाय. पुढे एकदा पहा हा चेंडू मैदानावरती खेळलाय आणि एक सिंगल मैदानावरती मात्र घेतली गेली 22च्या स्वरूपात.
मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र धाव भेटणार आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक या ठिकाणी मात्र मैदानावरती जे आहे गोलंदाज पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा या दरम्यान खेळ क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि सिंगल मैदानावरती येते. पहिलं षटक संपतंय. धावफलकावरती जर आपण पाहिलं पहिलं षटक संपत असताना एकेकड्याच्या मोबदल्यामध्ये आल्यात 5 धावा. उर्वरित 24 चेंडू शिल्लक, 4 षटक शिल्लक आहेत आणि बनवायच्यात 55 धावा. हा चेंडू पहा बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि दुसरा फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय. चला यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. वजीर 11 स्पोर्ट्स क्लब पिंपरी आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ स्पोर्ट्स धानोरी. चला वजीर 11 संघाचा संघनायक आणि साई समर्थ स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाचा संघनायक आपण टॉस करतोय. हा चेंडू पहा मैदानावरती अतिशय दर्जेदार सुरेख आहे. पहा या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून ना गोलंदाजांचं वर्चस्व तुम्ही पाहताय. दर्जेदार पद्धतीनं गोलंदाजी पहिल्या षटकापासून सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये देखील बऱ्याचशा कमी धावा खर्च झाल्या, विकेट्स गेल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. इथं पहा गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे चेंडू पहा सीमारेषेच्या जवळपास फील्ड झालाय आणि या ठिकाणी मात्र धावा जर आपण पाहिल्या 3 धावा मैदानावरती येणार आहेत. एक शॉर्ट, एक धाव शॉर्ट आहे. धावफलक या ठिकाणी मात्र आता 2 धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 मैदानावरती या ठिकाणी जे आहे. चला वजीर 11 संघाचा संघनायक आणि साई समर्थ स्पोर्ट्स धानोरी संघाचा संघनायक. चला हा चेंडू पहा पुढे एकदा बॅट वरती परफेक्ट मिडल झालाय आणि लॉंग ऑफच्या दिशेला जाईल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे येत आहेत आणि या दरम्यान 2 धावा मैदानावरती येणार आहेत. 2 धावा. चला वजीर 11 संघाचा संघनायक. चला वजीर 11 पिंपरी संघाचा संघनायक. चला हा चेंडू पहा पॉइंट डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आणि मिसहिट होता पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा बरीचशी चूक त्या ठिकाणी करतोय, झेल सोडतोय आणि धावफलक पुढे सरसवलंय. किती मॅच झाली आपली? 5वी ना? 4थी का 5वी झाली? पहिली दुसरी आहे, तिसरी चौथी. पहिल्या आणि दुसरी, तिसरी चौथी. हा
अजून 2 मॅच झाल्यावर 2 मॅच झाल्यावर तुमची मॅच झाले का 2 ओव्हर बॉलर कोण आहे? पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. आता षटक क्रमांक 3 मैदानावरती गोलंदाज तयार. बॉलर कोण आहे? बॉलर बॉलर नेम सूरज. मैदानावरती या ठिकाणी आलाय सूरज तयार डावखुरी हाताने मारा करण्यासाठी. समालोचन कक्षेकडनं हा चेंडू पहा बराचसा या ठिकाणी आणि फलंदाज कॉटन बॉल बाद. बॅट्समन कोण आहे? वजीर 11 संघाचा संघनायक. चला आलेत का? चला टॉस करतोय आपण. कोण आहे बॅट्समन? 5 ओव्हर नवीन बॉल टॉस करूया. गोलंदाज पुढे एकदा. हा चेंडू पहा इथं खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पहा टप्पा पडल्यानंतर जी काही उसळी चेंडूला भेटते ना आणि फलंदाजाच्या भात्यामध्ये नक्कीच हा चेंडू येत नाहीये. त्यामुळं बरंच मैदानावरती इथं तुम्हाला पाहत आहे फलंदाजासमोर थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पुढे एकदा. हा चेंडू पहा हलक्या हाताने खेळलाय आणि कोणती धाव भेटणार नाही. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा या ठिकाणी मात्र पुढे एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू आहे. या दरम्यान पहा नाणेफेकीचा गोल संपन्न झालाय. स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाने टॉस जिंकलाय आणि साई समर्थ धानोरी संघाने या ठिकाणी पहा टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय. हा चेंडू पहा पुढे एकदा बॅकफुटवरचा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फसतो एक पहा गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी तुम्हाला या ठिकाणी दिसते आणि हे सातत्य पहिल्या षटकापासून आहे. ज्या पद्धतीनं संघानं फलंदाजीमध्ये वर्चस्व ठेवलं तसंच वर्चस्व तुम्हाला गोलंदाजीमध्ये दिसतंय. आणि पहा रिव्हर्ससाठी यांचा हा प्रयत्न मैदानावरती पहा या ठिकाणी यशस्वी झाला असला तरी केवळ सिंगल एक धाव या ठिकाणी भेटते. धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा येत आहेत. एका सिंगलनं धावफलक 14 धावा धावफलकावरती ज्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. तिसऱ्या क्रमांकात शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण आहे 12 चेंडू आणि 46. 12 चेंडू आणि 46 धावा. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? पहा चौथं षटक गोलंदाज तयार. हा चेंडू पहा इथं दिशेहीन गोलंदाजी आहे. चौथ्या षटकातला पहिला चेंडू तुम्ही पाहताय वाईड आहे. अवांतर केला गेलाय आणि धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती पहा एका धाब्याने धावफलक पुढे जाणार आहे. विजयासाठी 60 धाब्यांचं टार्गेट मैदानावरतीचे असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू या दरम्यान पहा रूम बनवत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटतोय आणि पहा सीमारेषेच्या जवळपास इथं मात्र चेंडू फील्ड केला. पहा ह्या झेलचा विशेष परिणाम इथं कदाचित दिसणार नाहीये कारण सामना तुम्ही पहा फलंदाजी करणाऱ्या संघांपासून बराचसा दूर गेलाय. 60 धावा इथं विजयासाठी बनवायच्यात आणि कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय पाहता पाहता आणि 2 धावा मैदानावरती आपण पाहतोय पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय.
3 धावा पहा अतिरिक्त स्वरूपात जी एक धाव भेटणार आहे 3 धावा अशा मैदानावरती येतात 3 धावेने धावफलक पुढे सरसवते षटक क्रमांक तुम्ही पाहताय चौथ्या क्रमांकाचा मार्गस्थ आहे आणि 20 धावा आहेत पहा अतिशय संत गतीनं हे धावफलक मैदानावरती मात्र जे पुढे सरकलं जाते 60 धाव्यांचं आव्हान तुमच्या समोर आहे आणि आतापर्यंत चौथं षटक मार्गस्थ असताना फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात गोलंदाज पुढे एकदा हा चेंडू पहा इथं झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय पहा दुसरा झेल मला वाटतं या ठिकाणी निसटला गेलाय या अगोदर मात्र लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक झेल सुटला होता आणि त्यानंतर आता पहा पुढे एकदा झेल मैदानावरती निसटतोय चौथं षटक आहे 60 धावा बडवायच्यात 20 बनवल्यात गोलंदाज तयार हा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा पहा बॅकवर्ड जात खेळण्याचा प्रयत्न फसलाय फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू तुम्ही पाहिलाय आणि कोणतीही धाव मैदानामध्ये या ठिकाणी भेटणार नाहीये आणि हा चेंडू पहा इथं मैदानावरती मात्र पुन्हा एकदा धाव खेळण्याचा प्रयत्न कोणताच मैदानावरती दिसणार नाहीये षटक संपलं गेलंय 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं 20 धावा शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 6 चेंडू 40 धावा हा चेंडू तुम्ही पाहता मैदानावरती खेळला गेलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि एक सिंगल मैदानावरती येणार 5 चेंडू आणि 39 धाव्यांचं आव्हान फलंदाज देखील मैदानावरती पहा या ठिकाणी बाद झालाय कॅच आउट फलंदाज या ठिकाणी होतोय कोणतीही धाव नसणार आहे सामन्यामध्ये पहा फक्त औपचारिकता आहे सामन्यामधली चुरस सामन्यामधला जो काही रस आहे ना तो पूर्णपणे निघून गेलाय हा चेंडू इथं पहा पुढे एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल एक सिंगल येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केलाय पहा आता सिंगल डबलने मैदानावरती कोणताच तुमच्या समोर जो पर्याय असणार नाहीये सिंगल डबलनं तुमच्या समोर काहीच येणार नाहीये तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये गोलंदाज पहा पुढे एकदा हा चेंडू करतोय अगदी थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला कलेक्शन होते धावफलक पुढे जाणार स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय एका धावेनं 23 धावा धावफलकावरती आल्यात हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती खेळला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि पहा एक सुरेख झेल मैदानावरती मात्र सूरजने घेतलाय आणि फलंदाज बाद होतोय सामना क्रमांक 5 आपण या ठिकाणी जो पाहतोय शेवटचं षटक आहे 60 धाव्यांचं आव्हान मैदानावरती आहे आणि संघ विजयापासून फार दूरवर आहे पुढे एकदा पहा हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी डॉट झालाय आणि सामना देखील मैदानावरती या ठिकाणी संपतोय लोणावळा संघानं आपण पाहिले या ठिकाणी मात्र या संघामध्ये विजय श्रीजी मिळवली आहे वरद 11 लोणावळा हा संघ तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र सामना जिंकला